ठिकाणी आमच्या शिंदे सरांनी वडून तालुक्यामध्ये हा आगळा वेगळा कार्यक्रम महामानवांच्या तळागाळामध्ये पोहोचवण्यासाठी हा दस्ता सुरू केला। त्यानिमित्त शिंदे सरांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी लढा दुष्काळ अशी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि टीम आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी पोहोचलेली आहे। जी काही सावित्रीबाई फुले स्मारक समिती या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात त्या ठिकाणी लढा दुष्काळ अशी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राज पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। शिंदे सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी म्हणजे आमच्या भगिनी उद्योजका रुक्मिणीताई शिंदे यांचा देखील या समाज कार्यामध्ये तेवढाच वाटा आहे आणि आमच्या शिंदे सरांच्या खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी त्या सुद्धा या ठिकाणी कार्य करत आहेत। तर हे दाम्पत्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वसा आज आमच्या वडण तालुक्याकडे पुढे नेताना दिसून येत आहे। म्हणून लढा दुष्काळ अशी फाउंडेशनच्या वतीने ॲडव्होकेट राज पाटील, त्याचबरोबर वास्तवचे उपसंपादक आमचे अशोकरावजी निपटे, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वडून तालुका अध्यक्ष अशोकजी फोपाळ सर, त्याचबरोबर आमच्या चिंचोटीचे लाडके सरपंच भागवतबापू गोंडे, त्याचबरोबर मोरवडचे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नारायण बाप्पा शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा वासा घेतला आणि या ठिकाणी वडून तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम राबवून त्यांच्या कार्याचा वासा पुढे नेत आहे। म्हणून त्यांच्या कार्याचा गुणगौरव करावा करण्यासाठी या ठिकाणी ही सगळी टीम जमलेली आहे। तरी मी लढा दुष्काळी फाउंडेशनचे अध्यक्ष यांना विनंती, ॲडव्होकेट राज पाटील विनंती करतो की शिंदे सरांचा त्यांनी सर्व महामानवांच्या प्रतिमेच्या ठिकाणी पूजन करण्यात येईल। त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी माता रमाई, त्याचबरोबर सिंधुताई सपकाळ आणि लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या ठिकाणी पूजन करावं। तरी मी ॲडव्होकेट राज पाटील विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे। त्याचबरोबर इतर मान्यवरांनी विचार मंच उपस्थित असलेल्या मान्यवरांनी या ठिकाणी यायचं आहे आणि महामानवांच्या प्रतिमेच्या ठिकाणी पूजन करून घ्यायचंय। यांच्या जयंती दिनापासून सुरू झालेला आहे आज या दस्ताहाचा आज दुसरा दिवस आहे। त्यानिमित्त या कार्यक्रमाला आवर्जून लढा दुष्काळ अशी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राज पाटील, दैनिक वास्तवचे उपसंपादक अशोकरावजी निपटे, त्याचबरोबर चिंचोटीचे सरपंच भागवतबापू गोंडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अशोकजी फोपाळ सर आणि इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या महामानवांच्या यानंतर तेजस शिंदे सरांच्या मातोश्री या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत। आता या ठिकाणी वडण तालुका प्रतिनिधी तसेच HM न्यूजचे संपादक यांचं आगमन झालेलं आहे। त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी हे दीप प्रज्वलन करायचं आहे आणि सावित्रीबाई फुले यांनी जे ज्ञानदानाचं कार्य सुरू केलेलं आहे ही ज्ञानज्योत कायम आपल्याला प्रज्वलित करायची आहे। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी बंधू यांचे देखील मी या ठिकाणी शब्दसमूहाने स्वागत करतो आणि जास्त वेळ न लावता आजचा जो आपला व्याख्यानाचा विषय आहे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांचं जीवन कार्य यावर आपल्याला लागलीच मार्गदर्शन करणार आहे। मी तरी आमचे आदर्श माननीय प्रकाशजी खळगे सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्याची जननी राष्ट्रमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, या देशाचे घटनाकार महामानव बोधिसत्व, सर्वांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या महान विचाराला आणि त्यागाला मी सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. जय भारत सत्यशोधक, जय संविधान. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या मंडळीच्या वतीने आणि सावित्री, फातिमा व जिजाऊ जन्म महोत्सव आणि वडवणी परिसरातील संविधान जनजागृती सप्ताह या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारी सर्वच मान्यवर मंडळी यांचं सुद्धा मी शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि सकाळी खरं म्हणजे आमचे विद्यार्थी तेजसचा मला फोन आला आणि सर म्हटले आपल्याकडे कार्यक्रम ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती या ठिकाणी अनिवार्य आहे, बंधनकारक आहे, तुम्ही त्या ठिकाणी आलं पाहिजे. मी विचारलं की माणसं किती आहे, ते म्हणले कार्यक्रम मोठा आहे परंतु माणसं कमीच असतील, त्यासाठी तुम्हाला यावं लागेल. कोणत्याही चळवळीची सुरुवात ही करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे माणसाचं जे काही मानसिक बळ असतं ते जागृत असलं पाहिजे. सध्याच्या कालखंडामध्ये व्हॉट्सअप असेल, युट्यूब असेल, वेगवेगळ्या प्रकारची चॅनल असतील, त्या संपूर्ण चॅनलवर आता आपल्याला संपूर्ण महापुरुषांची माहिती उपलब्ध आहे, ती मिळत आहे. परंतु तरी सुद्धा माणसाने माणसाच्या समोर काहीतरी सांगितलं पाहिजे म्हणून अशा कार्यक्रमाचं मुद्दाम होऊन आयोजन केलं जातं. आणि प्रत्यक्षामध्ये माणूस एकामेकाला बोलल्याच्या नंतर त्याला प्रश्न विचारले जातात आणि त्याच्याकडून काहीतरी समजून घेतलं जातं. समजून घेतल्याच्या नंतर त्या माणसाच्या डोक्यामध्ये काहीतरी राहतं आणि तो काहीतरी करायला लागतो. याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करणं गरजेचं असतं. खरं म्हणजे राज पाटीलजी सल्ला देणारे भरपूर असतात, इथे माणसं आपल्याला सल्ला देणारे खूप असतात परंतु कृती करणारे मात्र खूप कमी असतात. माता रमाईवर आम्हाला बोलायचं आहे. रमाईचं संपूर्ण जीवनपट तुम्हाला माहिती आहे, कारण तिथं लिहिलेलं आहे, जन्म आहे आणि मृत्यू सुद्धा लिहिलेला आहे. मग नेमकं सांगायचं काय? सांगणाराची पंचायत असते, परंतु सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. माता रमाईवर बोलत असताना सर्वप्रथम माणसं कशी वागतात याच्याबद्दल थोडस विचारमंथन करणं खूप गरजेचं आहे. एक चिमणी समुद्र उपसायला लागला, दुसऱ्या चिमणीनं बघितलं, अगं चिमणी म्हणली काय करतेस तू नेमकं? ती म्हणली माझं पिल्लू या समुद्रानं गिळलेलं आहे, ते मी समुद्र उपसायला लागले. ती म्हणली एकटेच, सल्ला देऊ नको, कामाला लाग, मला सांगू नको, कामाला लाग. एक चिमणी दुसऱ्या चिमणीला भेटली, चिमण्याचा घोळकाला, अगं म्हणले तुम्ही दोघीच काय करता? म्हणले माझ्या मैत्रिणीचं चिमणीचं पिल्लू या समुद्रानं गिळलेलं आहे, आम्ही समुद्र उपसायला लागलेलो आहोत, तुम्ही दोघीच उपसणार आहात का? दोघी जणी म्हणल्या सल्ला देऊ नका, कामाला लागा. एवढ्यामध्ये काही बगळे भ्रमण करत होते, त्यांनी बघितलं, अरे चिमण्या म्हणले पाणी उपसायला लागला, समुद्र उपसायला, चला म्हणले काय कारण आहे? ते खाली आले आणि म्हणले तुम्ही काय करताय नेमकं? ते म्हणले आमच्या एका चिमणीचं पिल्लू समुद्रानं गिळलेलं आहे, तो समुद्र आम्ही उपसायला लागला, तुम्ही एवढ्याच का? सल्ला देऊ नको, कामाला लागा. बघता बघता त्या परिसरामधली सगळे पक्षी एकत्रित झाले आणि एकत्रित झाल्याच्या नंतर समुद्र उपसायला लागले. तेव्हा ईश्वराचं विमान आकाशातून चाललेलं होतं आणि गरुड पक्षी त्या विमानाचा चालक होता. त्या गरुड पक्षानं ते खालचे सगळे पक्षी बघितले आणि ईश्वराला सांगितलं, विचारलं की ईश्वर अरे बघ काय खाली चाललेला आहे, मी जरा त्यांची चौकशी करतो. तो गरुड पक्षानं त्या ईश्वराला एका ठिकाणी ठेवलं आणि तो त्या चिमण्याकडे, त्या पक्षाकडे आला आणि विचारायला लागला, तुम्ही नेमकं काय करताय आणि कशासाठी समुद्र उपसताय? त्यावेळेस
चिमण्या सांगू लागल्या आमचं पिलू या समुद्रानं गिळलेलं आहे, त्याला वर काढण्यासाठी हा सगळा पक्ष्यांचा थवा आम्ही समुद्र उपसायचं काम करणार. एवढ्याने भागेल का? सल्ला देऊ नको कामाला लाग. कुणाचा दूत आहे हा? ईश्वराचा दूत आहे. ईश्वराचा दूत कामाला लागल्याच्या नंतर ईश्वराची पंचायत झाली, कारण आता वाहन कसं चालवणार. म्हणून तो ईश्वर स्वतः त्या समुद्राच्या स्थळी आलेला आहे आणि गरुड पक्षाला म्हणाला, अरे काय करतोस नेमकं? सगळे पक्षी एकत्रित झालेले आहेत आणि तूही त्यांच्यामध्ये सामील झालेला आहेस. कारण काय आहे? चिमणीचं पिलू समुद्रानं गिळलेलं आहे आणि ते पिलू बाहेर काढण्यासाठी आम्ही सगळीजण प्रयत्न करणार आहोत. मग तू सुद्धा त्याच्यामध्ये सामील आहेस का? ते म्हणले हो. मग माझं विमान कोण उडवणार? आम्हाला सल्ला देऊ नका, कामाला लागा. आता सगळी शक्ती कोणाच्या हातामध्ये आहे? ईश्वराच्या हातामध्ये आहे. ईश्वराला निर्णय घ्यावा लागला की माझाच सारथी कुठं अडकलेला आहे, म्हणजे इथे कामाला मदत करत आहे, मला मी का मदत करू नये? म्हणून त्याने समुद्राला आदेश दिला, आत्ताच्या आता तुझं पाणी कमी कर, सगळं पाणी कमी कर आणि जे पिल्लू गिळलेलं आहे ते पिल्लू कुणाला परत कर? त्या चिमणीला परत कर. एक चिमणी काय करू शकते? ती बरंच काही काम करू शकते. तसं आमचे एक शिंदे सर काय करू शकतात, आमचे काकडे सर काय करू शकतात, आमचे पपाळ सर काय करू शकतात, पत्रकार अशोकरावजी निपटे काय करू शकतात, आमचे राज पाटील काय करू शकतात, सर्व सरपंच मंडळी काय करू शकते, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज या ठिकाणी घडत आहे. आणि म्हणून आपण सर्वजण कामाला लागलो पाहिजे. काम करणं खूप गरजेचं आहे, कारण प्रचंड लोकांना ज्ञानदानाची आवश्यकता आहे. लोकांना सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी चळवळीतली माणसं पुढे आली पाहिजेत आणि ही चळवळ आपण उभी केली पाहिजे. आणि अशाच चळवळीला साथ देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मित्य पत्नी माता रमाई यांनी आपल्या आयुष्यामध्ये हाडाची काढ केलेली आहे. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये नव्हे तर कष्टाळू परिस्थितीमध्ये जन्मलेल्या माता रमाईचे आई वडील हे अतिशय गरीब आहे. भिक्खू धोत्रे आणि रुक्मिणी धोत्रे हे रमाईचे आई वडील आहेत. रमाईचे आई वडील भिक्खू धोत्रे हे अतिशय निर्जीर्ण वस्तीमध्ये, जी वस्ती की माशाचा व्यापार करणारी वस्ती आहे ती म्हणजे वनंदगाव. वनंदगावच्या तिथे त्यांचं वास्तव्य आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये हे माशाचा व्यवसाय करतात. सगळ्यांचीच परिस्थिती त्या कालखंडामध्ये अतिशय गरीब आहे, कारण सगळीच लोक त्या कालखंडामध्ये कष्टाचं जीवन जगतात. त्याच्यामध्ये माता रमाई सुद्धा काही अपवाद नाही. भरपूर शेती आहे परंतु पिकत नाही, भरपूर काम आहे पण उत्पन्न मिळत नाही, कारण 100 वर्षापूर्वीचा कालखंड हा तसा विस्तीर्णच होता, अतिशय भयानक होता. आणि अशा भयानक कालखंडामध्ये गरीब कुटुंबामध्ये जन्म झालेल्या माता रमाईवर अगदी लहानपणापासूनच प्रचंड कष्टाला आणि यातनेला सामोरं जावं लागलं. भिक्खू धोत्रे हे माशाचा व्यवसाय करत असताना त्यांची परिस्थिती खालावली आणि माता रुक्मिणी यांची सुद्धा परिस्थिती खालावली. परिस्थिती खालावल्याच्या नंतर अल्प काळामध्येच माता रमाईची आई रुक्मिणी यांचं अचानकपणे आजारानं निधन झालं. मृत्यू काय आहे हा रमाईला माहित नाही. जेव्हा रुक्मिणीचा मृत्यू झाला त्याची धास्ती नवऱ्यानं घेतली आणि रमाईचे वडील सुद्धा रमाई लहान असतानाच मरण पावले. रमाईला 3 बहिणी 1 भाऊ, त्यांना तर काहीच कळत नव्हतं. अशा भयंकर परिस्थितीमध्ये भायखळ्यासारख्या ठिकाणी मुंबईला
त्यांचे मामा आणि काका यांनी रमाईला आणलेला आहे आणि अवघ्या 9व्या वर्षी रमाईचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वय 14 वर्षाचं आणि रमाईचं वय फक्त 9 वर्षाचं. लग्न काय आहे हे माहीत नाही, संसार काय आहे हेही माहीत नाही. अशाच कालखंडामध्ये त्या काळामध्ये काही माहीत नसल्यामुळे रमाईवर पाठोपाठ मातृत्व लादण्यात आलं, म्हणजे लादलं गेलं. कारण का ती प्रथाच तशी होती. बघता बघता रमाईला 5 अपत्य झाले. किती अपत्य झाले? 5 अपत्य झाले. आणि हे 5 अपत्यापैकी 4 अपत्य कशा वाचून मरण पावले? औषधाविना, अन्न पाण्याविना मरण पावले. सगळ्यात मृत्यू जर कोणी पाहिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्विद्य पत्नी माता रमाईने पाहिलेले आहे. 4 मुलांचं मरण, सासऱ्याचं मरण, सासूचं मरण, त्याच्यानंतर चुलत दिराचं मरण, असे मरण पाहत असताना रमाई सुद्धा कधी कधी मरून गेलेले आहेत. म्हणजेच 1923 चा जो काही कालखंड आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परदेशाला जाण्याचा कालखंड आहे. आणि अशा कालखंडामध्ये 1923 ते 1930 या दरम्यान माता रमाईवर प्रचंड अशा पद्धतीचे आघात झालेले आहेत. परंतु सगळ्या आघाताला सावरत असताना माता रमाई मात्र तीळ मात्र ही खचलेल्या नाही. मग नेमका रमाईचा आदर्श, रमाईचं कार्य काय आहे याच्याबद्दल आपल्याला वाचन करावं लागेल. रमाईचा त्याग काय आहे याच्यासाठी आम्हाला खोलामध्ये जावं लागेल. रमाईचं नेमकं कार्य काय आहे याच्यासाठी आम्हाला सर्च करावं लागेल. परंतु ठळक मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. मग अशा माता रमाईने नेमकं आपल्या जीवनामध्ये काय केलं? माता रमाईने आपल्या जीवनामध्ये एकच काम केलं. बॅरिस्टर होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूर्णपणे साथ दिलेली आहे. म्हणजे जेव्हा ह्यांची 3 मुलं सर वारली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशामध्ये होते. बाबासाहेबाला खबर माता रमाईने दिलेली नाही. कारण का बाबासाहेब आंबेडकर कायद्याचा अभ्यास करत होते. बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टरचा अभ्यास करत होते. कशासाठी? इथले असणाऱ्या 3 दुबळ्या जनतेला, खचलेल्या जनतेला, दबलेल्या जनतेला वर काढण्यासाठी ते परदेशात अभ्यास करत होते. त्यांच्या अभ्यासामध्ये अडथळा येऊ नये, त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणून माता रमाईने मात्र कसल्याही प्रकारची खबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली नाही. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना इथल्या समाज कार्यकर्त्यांनी माता रमाईला मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वाभिमानी माता रमाई यांनी त्यांचे आभार मानले परंतु मदत स्वीकारली नाही, पैसे स्वीकारले नाहीत. अतिशय लाडका असणारा शेवटचा पुत्र राजरत्न याचा जेव्हा मृत्यू झाला सर, तेव्हा त्यांच्या अंत्यविधीसाठी या नवरा बायकोकडे अक्षरशः अंत्यविधी करण्यासाठी कपडे आणायला पैसेच नाहीत. मग करायचं काय? माता रमाईला 2 ठिगळाचं लुगडं होतं. त्या काळामध्ये लुगडं जास्त वापरायची प्रथा होती, पदूर जास्त घ्यायची प्रथा होती. माता रमाईने कोणालाही पैसे न मागता आपल्या अंगावरचा साडीचा पदर टरटर कापलेला आहे आणि राजरत्न याला अंत्यविधीसाठी तो वापरलेला आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजेच आपल्या अंगात असणारा स्वाभिमान. म्हणजे अशा करुणामय माता रमाईला
असंख्य लोक मदत करायला पुढे धावलेले होते, परंतु जर मी आता कदाचित कोणाची मदत घेतली तर त्या मदतीची परतफेड विनाकारण आम्हाला करावी लागेल, म्हणून मला कोणाचीही मदत घ्यायची नाही. अशा माता रमाईला आपल्या आयुष्यामध्ये असंख्य संकटाचा सामना करावा लागला. कुणासाठी? फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठं करण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे झाले, बॅरिस्टर झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईला परत येतात. तेव्हा संपूर्ण मुंबई नगरी बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागताला गेलेली आहे, जमा झालेली आहे. तेव्हा माता रमाईला सुद्धा असं वाटलं की मी सुद्धा स्वागताला का जाऊ नये. परंतु पंचायत अशी होती की जेव्हा ती स्वागताला जाते निघाली तेव्हा अंगावर साडीच नाही, लुगडच नाही, मग करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना छत्रपती शाहू महाराजांनी चरीचा पेटा भेट दिलेला होता सत्कार समारंभामध्ये. बघा, महापुरुषांना किती यातना सहन कराव्या लागतात आणि महामातांना किती यातना सहन कराव्या लागतात याचं ज्वलंत उदाहरण त्या कालखंडामध्ये त्यांनाच विचारणं आवश्यक आहे. माता रमाई असं म्हणतात की मी जुनं लुगडं तर घालून चालू शकत नाही, जाऊ शकत नाही, म्हणून माता रमाईने छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला तो जरीचा फेटा साडी म्हणून नेसलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागताला त्या गेलेल्या आहेत. सर्व पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वागत करण्यासाठी हार तुरे घेऊन जाण्यासाठी पुढं जातात, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे लक्ष आहे ते त्या पुढाऱ्यांकडे नाही, कुणाकडेच नाही, ते शोधतात त्यांच्या सुविद्य पत्नी माता रमाईला. कारण त्यांना माहित होतं की माता रमाई सुद्धा खूप त्यागी आहे, ती सुद्धा खूप समजदार आहे, म्हणून ती माझ्या स्वागताला नक्कीच येणार आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्या पब्लिक मध्ये, त्या माणसामध्ये इकडे तिकडे पाहू लागले, हार तुरे घेत होते, अचानकपणे त्यांचं लक्ष माता रमाईकडे गेलं आणि त्यांनी ज्यावेळेस माता रमाईकडे बघितलं त्यावेळेस मात्र बाबासाहेब आंबेडकर कधीच नर्वस झालेले नाहीत, परंतु रमाईकडे बघून मात्र अक्षरशः त्यांचे डोळे भरून आले आणि रमाईला म्हणाले की रमा, तू पाठीमागे का थांबलीस? खरं म्हणजे तू अगोदर येणं आवश्यक होतं. परंतु रमाई म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही समाजाचे पालक आहात, तुम्ही समाजाचे बाबा आहात, तुम्ही समाजाचे देणेकरी आहात. मी तर तुमची पत्नी आहे, मी तुमचं कधी स्वागत करू शकते, परंतु येणारा समाज मात्र तुमचं पुन्हा पुन्हा स्वागत करू शकणार नाही. म्हणून मी अगोदर येणाऱ्या समाजसेवकांना तुमच्याकडे स्वागतासाठी येऊ दिलेला आहे, संकोच करण्याचं काही कारण नाही. असे विचार कुणाचे होते? त्यागमूर्ती माता रमाईचे होते. अशा माता रमाईने आपल्या जीवनामध्ये मग नेमकं काय केलं? असंख्य गोरगरीब मुलांना मदत करण्याचं काम माता रमाईनं केलेलं आहे. वराळे मामा यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड विश्वास होता. अचानकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशाला जावं लागलं, त्यावेळेस एका विश्वासू माणसाजवळ माता रमाई राहील म्हणून वराळे मामाकडे त्यांनी रमाईला राहण्याची व्यवस्था केली आणि सांगितलं की मी येईपर्यंत तुम्ही आमच्या रमाईला सांभाळा. खरं म्हणजे वराळे मामा हे वसतिगृह चालवत असत. वसतिगृह चालवत असताना आपल्याला माहिती आहे वसतिगृहांची अवस्था काय असते. शासन पैसे देईल त्याच वेळेस त्यांना खायला प्यायला मिळत असत. बरेच दिवस माता रमाई त्या परिसरामध्ये राहत असताना रोज विद्यार्थी त्या परिसरामध्ये यायचे, खेळायचे, बागडायचे आणि आनंदाने परत जायचे. ही रमाई पाहिजे त्यांच्यामध्ये रमायची. एके दिवशी विद्यार्थी आलेच नाहीत, दुसऱ्या दिवशी आले नाही, तिसऱ्या दिवशी आले नाहीत. तेव्हा माता रमाईने विचारलं, वराळे काका मामा, मुलं
बाहेर का निघत नाहीत? काय काय कारण काय आहे? तेव्हा वराळे मामांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. म्हणाले, माता रमाई, 3 दिवस झाले त्या मुलांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. कारण प्रत्येक महिन्याला शासनाकडून बिल निघतं, परंतु अजून 4 दिवस बिल निघायला बाकी आहेत. जोपर्यंत ते महिने दिवस कंप्लीट होत नाहीत तोपर्यंत बिल निघणार नाही. आणि पैसे नसल्यामुळे मी धान्य विकत घेऊ शकत नाही. कारण पहिलीच उधारी त्या दुकानदाराची थकलेली आहे, म्हणून तो दुकानदार आपल्याला उधार देऊ शकत नाही. जेव्हा हे शब्द माता रमाईने ऐकले तेव्हा अक्षरशः त्यांच्या डोळ्यामधून आसुरीच्या धारा वाहू लागल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाईला अनेक सोन्याचे दागिने घेऊन दिलेले होते. ती उठली, वराळे मामाला म्हणाली, मामा चला, माझ्याजवळ सोन्याचा डब्बा आहे आणि हातात बांगड्या आहेत, ज्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला सोन्याच्या मुद्दाम घेतलेल्या होत्या. अशा माता रमाईने क्षणाचाही विलंब नव्हता, विचार न करता आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या वराळे मामाला दिल्या. सोन्याचा डब्बा त्यांच्या स्वाधीन केला आणि म्हणाल्या, आत्ताची आत्ता दुकानदाराकडे जा, हे गहाण ठेवा आणि जेवढं साहित्य लागेल तेवढं साहित्य तुम्ही विद्यार्थ्यासाठी खरेदी करा आणि त्यांना आनंदाने जेवू घाला. वराळे मामाला गहिवरून आलं. वराळे मामा पटकन दुकानामध्ये गेले, सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे दागिने दुकानदाराकडे ठेवले. भरपूर साहित्य आणलं, स्वयंपाक बनवला, मुलांना जेवू घातलं आणि मुलं पळतच माता रमाईकडे आले. आणि माता म्हणून ही पदवी, माता रमाई म्हणून पदवी त्या मुलांनी रमाईला बहाल केली. अशा महामाता माता रमाईचा त्याग आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. नक्कीच या त्यागाचं चीज आता उशिरा का होईना झालेलं आहे. आणि अशा या माता रमाई जानेवारी 1935च्या सुरुवातीला आजाराने त्रस्त झाल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असंख्य डॉक्टर आणले, अनेक तज्ञांना दाखवलं, खूप उपचार केले, खूप मेहनत घेतली, खूप सेवा केली. आणि मे महिन्याच्या 27ला ही करुणामय मूर्ती आपल्यामधून निघून गेली. तेव्हा मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ढसाढसा रडलेले आहेत. कारण बाबासाहेब आंबेडकर कधीच रडलेले नव्हते. महापुरुष कधीच रडत नसतात, परंतु 28 वर्षाचा हा संसार रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत केलेला आहे. आणि अशी माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगदी अर्ध्या वयामध्येच सोडून गेलेली आहे. अशा माता रमाईचा त्याग, त्यांचं जीवन कार्य, त्यांचा जीवनपट अतिशय करुणामय आहे, अतिशय कष्टमय आहे, अतिशय दर्दभरी आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये माता रमाईचा आदर्श, जिजाऊचा आदर्श, आमच्या सिंधुताई सपकाळ यांचा आदर्श घेणं अत्यंत गरजेचं आहे. सध्याच्या कालखंडामध्ये प्रचंड प्रगती माणसाची झालेली आहे. खूप मोठा पैसा माणसाजवळ आलेला आहे. जेवढा पैसा माणसाजवळ आहे तेवढीच विरुद्ध बाजूला गरिबी सुद्धा आहे. जेवढे माणसं फॉरवर्ड झालेले आहेत त्याच्या विरुद्ध अनेक माणसं अडाणी सुद्धा आहेत. मग नेमकं आपण अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं काय घेतलं पाहिजे? या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण महापुरुषांच्या विचाराबरोबरच
जो काही सुरुवातीला चिमणीनं संकल्प केलेला होता तो संकल्प आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. नक्कीच आपल्याला आपल्या कार्याला या ठिकाणी चांगले दिवस येतील. संख्या जरी कमी असली तरी मात्र विद्वान मंडळी या ठिकाणी बसलेली आहे, म्हणून आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने काहीतरी बोध घ्याल, रमाईचा त्याग आपण लक्षात घ्याल. त्या रमाईला महिना महिना साडी घालायला मिळत नव्हती. आताच्या रमाई मात्र प्रत्येक महिन्याला भरपूर साड्या खरेदी करतात, प्रत्येक सणाला भरपूर दागदागिने खरेदी करतात, भरपूर खर्च करतात. यथा कदाचित जर माता रमाई सारख्या महामाता जन्माला आलेल्या नसत्या तर कोण घडले नसते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले नसते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच घडलेच नसते तर या स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी आपल्याला परदेशी माणूस शोधावा लागला असता. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रोत्साहन देणाऱ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोठं करणाऱ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या समाजाच्या हितासाठी त्यांच्या कार्यामध्ये मदत करणाऱ्या माता रमाईचा आदर्श आम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. घराघरामध्ये जाऊन अशा आदर्श व्यक्तींचं महत्व आम्हाला समजून सांगायचं आहे आणि आपल्याला सुद्धा काहीतरी करता येतंय का याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. निश्चितच अशा पद्धतीचे प्रयत्न केले जातील. सर, तुमच्या कार्याला मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण चळवळीमध्ये असणारी माणसं ही चळवळ करतात. ही चळवळ निश्चितच समाजाच्या हितासाठी असेल, याच्यामधून नक्कीच समाजाचं हित होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. बोलण्यासारखं खूप आहे, सांगण्यासारखं खूप आहे, परंतु व्हॉट्सअपवर अनेक पुस्तकामध्ये आपणाला माहिती मिळत आहे ती आपण घ्याल आणि या आदर्श मातांचा आदर्श आपण अंगीकाराल अशी पुन्हा एकदा शुभकामना मी या ठिकाणी व्यक्त करतो, अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला या कार्यक्रमाला आमच्या तेजस शिंदेनी मुद्दाम होऊन बोलविलं. मला जेवढं सांगता येईल तेवढे माझे विचार आपण या ठिकाणी ऐकून घेतले, त्याबद्दल आपलं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. सर्वांना सप्रेम नमस्कार. ठीक आहे, अशोक अप्पा निपटे आभार प्रदर्शन करतील. आज आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले या स्मारकाच्या ठिकाणी जो सप्ताह सुरू आहे या निमित्त आज सिंधुताई सपकाळ त्याचबरोबर माता रमाई यांचा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आलाय. त्यानिमित्ताने आज वडवणी तालुक्यातील एक मोठं व्यक्तिमत्व, सर्वांचे मार्गदर्शक असलेले प्राध्यापक प्रकाश खळगे सर यांचं या ठिकाणी व्याख्यान झालंय आणि खूप सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी सरांनी केलेलं आहे. विशेष म्हणजे ॲडव्होकेट राज पाटील यांना खूप गडबड होती, परंतु त्यांना ज्यावेळेस माहिती झालं की वडवणीमध्ये तेजस शिंदे सर आणि त्यांच्या पत्नी आदरणीय रुक्मिणीताई यांच्या वतीने एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि दरवर्षी ते करतात आणि वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रम ते राबवतात. एवढं ऐकल्यावर त्यांनी त्यांचे कार्यक्रम पुढचे रद्द केले आणि ते म्हणले नाही, आज आपल्याला त्यांच्याकडे जायचं. ते स्वतः आले आणि त्यांनी त्यांच्या आईसह त्यांचा सपत्नीक सत्कार केला या ठिकाणी आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरं तर खळगे सरांनी सांगितलं माणसं किती
असावेत, यापेक्षा चिमणीसारखी माणसं असावीत ज्यांना धडपड पाहिजे. असे चिमणीसारखे माणसं नक्कीच शिंदे सरांनी साचवलेली आणि ही माणसं या आपल्या सभोवतालचं जे वातावरण आहे हे नक्कीच एक स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. हा उत्सव 10 दिवस चालणार आहे आणि दरवर्षी चालतो. गेल्या वर्षी त्यांनी खूप छान कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि याही वर्षी त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. या कार्यक्रमाला चांगले चांगले मान्यवर या ठिकाणी येत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. काल खूप मुलं आले होते, या ठिकाणी बसायला जागा नव्हती, परंतु आता वडवणी शहरातून इथे यायचंय म्हणल्यावर लहान लहान मुलांना थोड्या अडचणीचा भाग होतो, म्हणून दररोज येणं शक्य होत नाही. तरी रोजची रोज मान्यवर या ठिकाणी येणार. अनेक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी तेजस शिंदे सर, आमच्या रुक्मिणीताई आणि त्यांचे सहकारी सर्वांनी या ठिकाणी नियोजन केलेले. हे दोघांनी इथं जे काही शौनशौर्य, जे काही तेल घाण आहे, या घाण्यावर जी टीम आहे त्यांची सहकारी, हे सर्व टीम एक प्रबळ बनवली, विचाराने सुद्धा प्रबळ बनवली आणि मेहनतीनं कमवायचं, कष्टाने कमवायचं आणि शुद्ध आणि सात्विक आहार लोकांना मिळाला पाहिजे, हा एक उदात्त हेतू सुद्धा त्यांनी समोर ठेवलेला आहे. लोकांचं नुसतं मानसिक आरोग्य नाही तर शारीरिक सुद्धा आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आज मानसिक आरोग्य सुधारण्याचे भरपूर प्रयत्न चालू बरं का, बरेच ठिकाणी व्याख्यान चालू होतं अनेक, पण माणूस आता शरीराने हे व्हायला लागला, त्याचं आयुष्य कमी व्हायला लागलं. परंतु हे आयुष्य वाढलं पाहिजे, त्याचं शरीर चांगलं राहिलं पाहिजे, त्याचं जे काही होणारा खर्च दवाखान्याला हा कमी झाला पाहिजे, हा सुद्धा एक उद्देश तेजस शिंदे सरांनी समोर ठेवलाय. म्हणून एक आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. आज तेलातूनच सगळे रोग व्हायला लागले आणि हे ओळखून त्यांनी तेल जे आता मिळत नाही कुठंच, ते तेल या ठिकाणी उपलब्ध केलंय आणि ते जर लोकांनी खाल्लं तर ते कमी लागतं, कमी खर्चामध्ये त्याचा फायदा होतो. जरी ते उत्पादन खर्च त्याचा महाग असला तरी त्याचं मेंटेनन्स कमी आहे, म्हणजे खर्च कमी आहे, कमी लागतं ते. तर त्या दृष्टीनं त्यांचं सर्व बाजूने जे काम आहे हे नक्कीच आपल्या राष्ट्राच्या उत्कर्षाला भर घालणार आहे आणि नक्कीच या कामाचं कौतुक या ठिकाणी ॲडव्होकेट राज पाटील यांनी सुद्धा केलेलं आहे. माझ्या वतीने सुद्धा मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या ताईनं सुद्धा खूप चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला, ती पुढं चांगलं बोललं. अजून आमचे इंजिनियर साहेबांनी चांगलं या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. खळगे सरांनी आपल्याला खूप मोठं मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वांचं आभार व्यक्त करतो. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आलेल्या सर्व टीमचा आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.